आणि ज्या डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केली तिच्या कुटुंबियांनी सुद्धा काही गंभीर आरोप केलेले आहेत. आपण पाहूया. गेला आहे की नाही ते नाही. तिची डेथ झाल्यानंतर तिचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी आमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे काही मागण्या आहेत. लवकरात लवकर SIT समितीची स्थापना करण्यात यावी. त्याशिवाय आम्ही फलटणला जबाब द्यायला जाणार नाही आणि त्या उपर जो खटला आहे तो बीडच्या न्यायालयामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यात यावा. माझ्या बहिणीवर जे आरोप होत आहेत ते CDR मध्ये चेक करण्यात यावे व योग्य तो निर्णय घेण्यात यावा. आमच्या वारंवार जे तक्रार तिने केलेल्या आहेत त्याकडे जे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे त्याची परत एकदा चौकशी करून जे त्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्यांच्या सर्वांची परत एकदा सखोल चौकशी करण्यात यावी. कदाचित त्यांचा दबाव असेल म्हणून आणि मग 2 दिवस तो एवढं फिरत राहिला. यांनी 5 पथकं वेगवेगळ्या बाजूला पाठवले. पंढरपूरला लोकेशन सापडलं म्हटले. मग एवढं फिरून असताना बरोबर मुख्यमंत्री येणार त्याच्या अगोदरच्या दिवशीच कसं काय आले आणि ते सर्व तयारी करून 2 दिवसामध्ये त्यांनी वकील वगैरे लावून त्यांची बाजू हे करून त्यांना जेव्हा माहिती झालं तेव्हाच ते सरेंडर झाले असं आम्ही पाहतो. आणि त्यामुळेच हे पोलिसांना या सर्व गोष्टी माहीत असणार आहेत. एवढं असून तो रात्री 12-12:30 वाजता का तिथं हजर होतो हे यामुळेच आमची शंका पोलिसांवर वाढत आहे आणि त्यांनीच हत्या करून मुद्दामून पुरावे नष्ट करून तो तिथं हजर झालेला आहे असे आम्हाला वाटते.